ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज। त्याची जी मेरिट लिस्ट लावलेली आहे ती अत्यंत चुकीच्या पद्धतीने लावलेली आहे। आता माझ्याकडे ही भंडाऱ्याची यादी आहे, त्यामध्ये ओपनचं मेरिट 116 आहे। ओपनचं मेरिट 116 आहे म्हणजे ओबीसी, एससी, एसटी, फिजे एनटी मधली जी मुलं 116 मार्क घेत आहेत त्या सगळ्या मुलांना ओपनमध्ये घ्यायला पाहिजे होतं, परंतु तसं न करता 139 मार्क्स पडलेला मुलगा हा मुलगा ओबीसी मध्ये घेतलीत, अशी 5 मुलं घेतलीत। 130 मार्क झालेली मुलं ही ओबीसी मध्ये घेतलेली आहेत। 116 मार्क पडलेली मुलं व्हीजेएनटी मध्ये घेतलेली आहेत। 132 मार्क पडलेली मुलं व्हीजेएनटी मध्ये घेतलेली आहेत। म्हणजे यांनी कुठलंही जे आरक्षणाचं नियम आहेत ते पाळले गेलेले नाहीत आणि म्हणून ही मुलं हायकोर्टामध्ये गेली। हायकोर्टमध्ये 14 फेब्रुवारी 2025 ला यांच्या विरोधात निकाल दिला। परत ही मुलं सुप्रीम कोर्टात गेली। 23 मार्च 2026 ला सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलेला आहे की या सगळ्या मुलांना तुम्ही सामावून घ्या, याद्या रिवाइज करा। आता याद्या रिवाइज करा म्हटल्यानंतर सचिव साहेबांना भेटलो, ते म्हणतात की आम्ही जे ऍप्लिकंट मुलं आहेत तेवढ्याच मुलांना आम्ही घेणार। ऍप्लिकंट मुलांना घेऊन तुम्हाला चालणार नाही। 7-8 हजार मागासवर्गीय मुलांच्या वरती अन्याय होतोय आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंना भेटलो आणि त्यांनी तात्काळ बैठक लावण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। आम्हाला 100% विश्वास आहे की देवाभाऊंनी बैठक लावल्याच्या नंतर हे सगळे जे मुलं आहेत ओबीसी, एससी, एसटी आणि व्हीजेएनटी या सगळ्या मुलांना योग्य न्याय मिळेल। शिक्षण मंत्र्यांना ते विषय समजून घेत नाहीत ना। मागे मी 2-3 वेळा रोस्टर घोटाळ्या प्रकरणी सभागृहामध्ये बोलतोय मी। कुणाला हा विषय एकतर समजून घ्यायचा नाही किंवा समजून घेऊन सुद्धा तो दुरुस्त करायचा नाही, दोन्हीपैकी एक विषय असू शकतो। कारण मी विधान परिषदेचा आमदार असल्यापासून सभागृहात ही भूमिका मांडतोय की बिंदू नामावलीप्रमाणे रोस्टर तपासणी झाली पाहिजे, परंतु रोस्टर तपासणीमध्ये घोळ आहे। तो शिंदे नावाचा माणूस आयुक्त कार्यालयात बसलाय, हे सगळे भानगडी करत राहतो। दादा भुसेनी नाही, मी सरकारमधला माणूस आहे, मी राजीनाम्याची मागणी कशासाठी करू? हे बघा, त्यांनी हा विषय सिरियसली घेतला पाहिजे। जी मुलं मेरिटमध्ये आहेत, आता 139चा पोरगा ओपन मध्ये पाहिजे, एवढं जर या अधिकाऱ्यांना समजत नसेल, 132 मार्काचा पोरगा हा कुठं पाहिजे? जर ओपनचं मेरिट 116 लागला असेल तर ही सगळी लोक ओपन मध्ये पाहिजे, परंतु यांना जाणीवपूर्वक हे सगळे मागासवर्गीयांच्या संदर्भामध्ये चुकीच्या पद्धतीनं भूमिका घेत आहेत असं माझं मत आहे। आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांना मी भेटलोय आणि ते योग्य निर्णय घेतील। त्यांनी नाही, शिक्षण मंत्र्याला मी अनेक वेळा भेटून झालंय, त्यांच्या हातचा विषय नाही किंवा त्यांना तो करायचा नाही। माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटलोय आणि त्यांनी तात्काळ बैठक लावायच्या सूचना दिलेल्या आहेत। पुढच्या 8-10 दिवसात बैठक लावून याच्यावरती निर्णय आम्हाला अपेक्षित आहे। राज्यात शिक्षणाला केंद्राकडून निधी मिळत नाही, शिक्षण मंत्र्यांचं कुठेतरी या बाबतीमध्ये नाही, मला काय माहित नाही निधी मिळतो की नाही मिळत। मिळाला नसेल तर त्यांनी जाऊन बसावर केंद्रात। चलो, एसटीचं विलिनीकरण सरकारमध्ये व्हावं यासाठी माझं आंदोलन सुरू आहे, पण पवारांचं मला माहित नाही त्यांचा काय विषय आहे, काय आहे ते, त्याच्याशी मला काय एवढी माहिती नाही। चलो, सीएम साहेबांनी बैठक लावायच्या सूचना दिलेल्या आहेत। आता मी फॉलोअप घेतो आणि बैठक रिपोर्ट तीचा जागर न्यूज।